बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागा असून तेथे विजय मिळवण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे। मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयारी केली आहे। मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात उतरले आहेत। त्यासाठी लवकरच ते मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांचा रोड शो देखील होणार आहे। काल बांद्रा येथील MCA क्लब येथे महायुतीची बैठक झाली। त्यावेळी मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी तसेच रोड शोसाठी चर्चा झाली। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोदींच्या सभा वाढल्या आहेत। त्यांनी महाराष्ट्रात 16 ठिकाणी सभा घेतल्या। 15 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा ईशान्य मुंबईत रोड शो असेल। त्यांच्या रोड शोचा रूट हा 15 किलोमीटरचा असेल। तसेच 17 तारखेला शिवाजी पार्क येथे पंतप्रधानांची सभा होणार असल्याचं वृत्त आहे। ही 1.5 लाख लोकांची सभा असेल असं रेकॉर्ड करायचं आहे, त्यासाठी नियोजन करा असे आदेश काल महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। सभेच्या आणि रोड शोच्या नियोजनासाठी एक कमिटी तयार करण्यात येईल। येणाऱ्या लोकांच्या येण्या जाण्याची सोय करण्यासाठी देखील नियोजन करण्यात येणार आहे। मोदी यांच्या रोड शोसाठी 50,000 कार्यकर्ते ईशान्य मुंबईत उपस्थित राहतील। त्याचं नियोजन महायुतीकडून करण्यात येईल। तर 17 मेच्या सभेत शिवाजी पार्क येथे मैदानाच्या बाहेर LED स्क्रीन लावण्यात येतील। 50,000हून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे आदेश आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। मुंबईत प्रत्येक भागात नेत्याकडून कार्यकर्त्यांना येण्यासाठी बसेस दिल्या जातील। या बसेस सुरळीत याव्यात यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असे आदेशही देण्यात आले आहेत। आम्ही तेलंगणापर्यंत पुरावे शोधून पात्र मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिलं। पुरावे नसणाऱ्यांना 10% आरक्षण दिलं। विरोधकांकडून आरक्षणाचं राजकारण करण्यात आलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर महायुतीच्या जागा वाटपात कुठलाही वाद नाही असं स्पष्ट करतानाच लोकसभा निवडणुका होताच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेला तणाव, शेतकरी आत्महत्या, मुक्त महाराष्ट्राचं मिशन, महायुतीच्या जागा वाटपात झालेली रस्सीखेच, विद्यमान खासदारांची कापलेली तिकिटे आणि त्याबद्दल नाराजी यासह गेल्या 2 वर्षात महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचे होणारे परिणाम या सर्व विषयांवर त्यांनी मत व्यक्त केलं। उद्धव ठाकरे चिडलेले आहेत। त्यांची खुर्ची जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाला हे त्यांना पचत नाही, म्हणून ते उठता बसता टीका करतात। संताजी धनाजीप्रमाणे त्यांना सगळीकडे मी दिसतो। एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, ते मोदींनाही शिव्या देतात। माझ्याकडेही मोठा खजिनाचा आहे। त्यांनी कोविड काळात काय भ्रष्टाचार केला ते मला माहीत आहे, पण त्यात मी पडणार नाही। मी कामानेच उत्तर देणार असंही ते म्हणाले। मी आत्मविश्वासाने सांगतो, मुंबईच्या 6 जागा महायुती जिंकेल। उबाटाचे 50 नगरसेवक माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे निवडणुकीत याचा परिणाम दिसणारच आहे। अजूनही 25 नगरसेवक येण्याच्या तयारीत आहेत। या नगरसेवकांना मी निधी दिला आहे, त्यामुळे ते माझ्याकडे येत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। देशभरात लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आहेत। आता 4थ्या टप्प्याची तयारी सुरू आहे। प्रचार जोरात सुरू आहे। निवडणुकीचा 4था टप्पा आता 13 मे रोजी होणार आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला आहे, परंतु आतापासूनच गुलाल उधळला जात आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महायुतीच्या मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयाचा गुलाल उधळला। त्याची चांगली चर्चा रंगली। जळगाव लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी आतापासूनच स्मिता वाघ हे विजयी झाल्याचं जाहीर करत मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांना विजयाचा गुलालाचा टिळा लावला। जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून स्मिता वाघ उमेदवार आहेत। महाविकास आघाडीकडून करण पवार निवडणूक रिंगणात आहेत। दुरंगी होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे। मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असतानाच मंत्र्यांकडून स्मिता वाघ यांच्या विजयाचा गुलाल उधळला गेला। अनिल पाटील, गिरीश महाजन यांनी मतदान आणि निकाल लागण्यापूर्वीच स्मिता वाघ यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। मतदान आणि निकालापूर्वीच स्मिता वाघ यांच्या विजयाचा मंत्र्यांनी गुलाल उधळल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। महायुतीच्या मेळाव्यात भाषणातून गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य करताना गिरीश महाजन यांना 2019च्या विधानसभेत झालेल्या भाजपाकडून बंडखोरीची आठवण करून दिली। आता बंडखोरी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचंही सांगितलं। 2014 आणि 2019 मध्ये तुम्हाला डोक्यावर घेतलेल्या जनतेने आता भाजप आणि नरेंद्र मोदींना सत्तेतून एक्स करण्याचं ठरवलं आहे। तुम्हाला तुमची पायरी दाखवून देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा एक्स फॅक्टर हाच आहे असं म्हणत ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। ते म्हटले की सत्ताकारणात कोणाला एक्स म्हणजे माझी करायचं, कोणाला कळसावरून पायरीवर आणायचं हे मतदारच ठरवत असतो। यावेळीही देशातील मतदारांनी तसं ठामपणे ठरवलंच आहे। मतदानाच्या आतापर्यंतच्या टप्प्यात तेच दिसून आलंय। कदाचित या भायखंडातून मोदी हे विरोधकांच्या एक्सपायरी डेटच्या वल्गना करत आहेत। स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही हे पोकळ फुगे कशाला सोडता असा टोलाही त्यांना लगावला आहे।
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा मंगळवारी पार पडला। मागील 2 टप्प्याप्रमाणेच या टप्प्यातही बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरलेलीच दिसली। प्रत्येक टप्प्यात कार्यवाहक मोदी यांनी प्रचाराचे नवनवीन मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळेच हवेत विरले। प्रचारात रंगत येण्याऐवजी जनतेच्या थंड प्रतिसादाने त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले। आधी अबकी बार 400 पारची हवा करण्यात आली। 400 पारच्या घोषणांनी भाजपचे कार्यकर्ते आणि अंधभक्तांनी आपले घसे फोडले, मात्र पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या झटक्याने ही मंडळी जमिनीवर आली आणि 400 पारची हवा आणि घोषणा कुठे विरून गेल्या हे त्यांनाही समजलं नाही, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे। मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती, पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून मला डावललं जात असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते, आता माझं वय देखील 60 पेक्षा जास्त झालंय, आता किती दिवस थांबायचं, आम्हाला देखील संधी नको का? त्यामुळे भावनिक होऊ नका, पवार साहेब आमचे दैवत आहेत, त्यामध्ये दुमत नाही, पण 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी। मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही? केवळ मी त्यांचा मुलगा नाही त्यामुळे मला संधी नाही, हा कोणता न्याय? असंही प्रश्न त्यांनी उपस्थित केले। शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती, मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली आणि आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे, असा दावा त्यांनी केला। बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पहा, अनेक लोक आम्हाला निवडून द्या, आम्ही बारामतीसारखा विकास करू असं आश्वासन देत आहेत। यावरूनच आमच्या बारामतीचा विकासाचा प्रत्यय येतो, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। देशातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणारं आहे। त्याचं कारण म्हणजे निवडणुकीचे पहिले 2 टप्पे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेतील स्वर बदलला आहे। त्यांनी आता उघडपणे मुस्लिम समाजाला विरोध केला। त्यांना आता लक्षात आलं की धर्मांध विचार घेऊनच आपल्याला मदत होऊ शकते। एवढंच नाही, जसजसं निवडणुकीचे टप्पे पुढे जातील तसतसं त्यांचे स्थान हे संकटात जाईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। ते गुरुवारी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत होते। ते म्हणाले की 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि MIMला 1 अशा 6 जागा विरोधकांना मिळाल्या होत्या, परंतु आता या निवडणुकीत आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 वर जाईल। लोकांना बदल हवा आहे। लोकांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला समर्थन मिळत आहे। पुढे ते म्हणाले की 17 मे रोजी मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एकत्र सभा होत असेल तर यातून स्पष्ट होतं की मोदी साहेबांना कोणाची ना कोणाची मदत हवी आहे। त्यामधूनच मोदींचा आत्मविश्वास दिसून येतो। तसेच शरद पवार यांना सभा घ्यायला लावत आहात, त्यांना आराम द्या, तुम्ही प्रचार करा, असं अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावलं होतं। त्यावर शरद पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले की मला कोणी त्रास देत नाही, सगळेजण माझ्यासोबत प्रेमाने वागतात, आमची सगळ्यांची पडेल ते कष्ट घेण्याची तयारी आहे, असंही शरद पवार म्हणाले। भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावातील तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे। छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ते म्हणाले की महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा विरोधी असलेल्या तुतारी या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करत आहे। मंत्रिपदे महायुतीकडून घ्यायची आणि प्रचार आणि प्रसार महायुतीचा धर्म न पाळता करायचा, यापेक्षा मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुशाल तुतारीचा प्रचार करावा, असंही त्यांनी म्हटलं आहे। पुढे ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणून बुजून तुतारी चालवत आहे, त्याच्या मागे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते तुतारी चालवत आहेत। या संदर्भात भाजपच्या नेत्यांना माहिती द्यायला हवी। महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि तुतारीचं काम मावियाचा प्रचार करायचा असं जमणार नाही। तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देत तुतारीचं काम करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे। पुढे ते म्हणाले, भाजप आणि भारती पवार असे दाखवत असतील तर हे चुकीचं आहे। आम्ही सर्वांनी एकत्र मेळावे घ्यायचे आणि हे सर्व वागत शिवसेनेसोबत घात करत आहेत, असा आरोप सुहास कांदेंनी केला आहे। यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये वाद बघायला मिळत असून आता यावर भुजबळ काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 4 जून नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत, लिहून ठेवा, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे। दरम्यान नाशिकचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे। यावर भाष्य करताना राऊत यांनी मिंदे सरकारवर आसूड ओढले। ऐन निवडणुकीमध्ये तडीपारीची नोटीस काढण्यात आली आहे। 4 जूनपर्यंत काय तांडव करायचा तो करा। सगळे गुंड सध्या तुरुंगातून सोडून मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मुलाबरोबर फिरत आहेत। देशाचे पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बेताल वक्तव्य करत आहेत। त्यांची प्रकृती बरी नाही, हे चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही। त्यांची गाडी रुळावरून घसरली असून भाजपनं त्यांना तात्काळ प्रचारातून बाजूला करायला हवं, असा घणाघात राऊत यांनी केला।
निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर येथे आले असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान पदावरील व्यक्ती अशा वक्तव्य करत असेल तर त्यांची गाडी सरकली आहे अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांना भाजपने तब्येत बरी नसल्याने प्रचारातून बाजूला करायला हवं. त्यांनी तेलंगणामध्ये उद्धव ठाकरेंवर जी टीका केली ती त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे अशी टीका राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.